हा एक प्रश्न एका मुलीने तिच्या आईसाठी विचारलाय की ट्रेनिंग विथ वेट्स कॅन इट हेल्प विथ द एजिंग प्रोसेस ॲज वेल ॲज मेमरी. That's a great question. But before getting into it, hi, this is Priyanka. I am a nutrition scientist and Mayo Clinic trained wellness coach. So let's deep dive now. Basically, lifting weights or strength training याच्याने खूप सारे फायदे होतात हेल्थलाच, पण स्पेसिफिकली एज रिलेटेड आफ्टर 40 और 50 और 60 काय हेल्प होऊ शकते. तर पहिली गोष्ट म्हणजे की तुमचं स्केलेटल मसल मास आहे ते वाढतं. ओव्हरऑल मसल मास वाढतंच, पण स्केलेटल मसल मास का इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचं फॉलिंग रिस्क वाढलेली असते सर्टन एज नंतर, स्पेसिफिकली 60s नंतर, आणि ती कमी होण्यासाठी हेल्प होते जर तुम्ही वेट लिफ्टिंग केलं एका सर्टन एज नंतर तर जास्त. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे ओव्हरऑल लॅक्टेट प्रोडक्शन आहे, म्हणजे लॅक्टेट हे मॉलिक्यूल प्रोड्यूस होतं तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा तुम्ही ॲनारोबिक टाईप ऑफ एक्सरसाइज करता, विच इज लिफ्टिंग वेट्स. तर त्याच्यामुळे तुमचं ब्रेनला एक तुम्ही ऑल्टरनेटिव्ह फ्युएल देताय आणि त्याच्यामुळे ब्रेनची एफिशियन्सी बेटर होते काम करण्याची, आणि म्हणूनच मेमरीला सपोर्ट मिळतो आणि ओव्हरऑल ब्रेन फंक्शनिंग इम्प्रूव्ह होतं. तिसरी गोष्ट म्हणजे की तुमचं जे मेटाबॉलिक शिफ्ट होतं बॉडीमध्ये, कारण मसल मास ओव्हरऑल वाढलं की ऑटोमॅटिकली तुमचं इन्सुलिनचे जे इश्यूज असतात की इन्सुलिन रेझिस्टन्स असतो, सेन्सिटिव्हिटी कमी होते, तर ती वाढलेली असते. आणि म्हणूनच स्ट्रेंथ ट्रेनिंगचे खूप सारे फायदे आहेत, पण त्यापैकी काही महत्त्वाचे सांगायचे झाले तर मी हे डेफिनेटली हायलाईट करेन. आणि हे रील डेफिनेटली शेअर करा तुमच्या मॉम्सबरोबर, तुमच्या अंकल आंटीज, हुएवर नीड्स टू हिअर इट विथ देम, आणि लेट मी नो इफ यू हॅव मोर क्वेश्चन्स इन कमेंट्स. थँक्यू.